हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MPSC माझा. मी सुप्रिया दिलीप चव्हाण, सध्या परिवीक्षाधीन मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहे. आज मी MPSC माझावर रिमोट सेन्सिंग या विषयावरील व्हिडिओ घेऊन आलेले आहे. रिमोट सेन्सिंग हा टॉपिक आपल्याला राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन मुख्य परीक्षा तसेच आत्ता येणाऱ्या नगरपालिकेच्या परीक्षेमध्ये देखील आहे. या टॉपिकवर व्हिडिओ घेण्यासाठी खूप रिक्वेस्ट आल्या होत्या किंवा विद्यार्थ्यांना यातला अभ्यास नक्की कशातून करायचा, कसा करायचा, कितपत करायचा हे कळत नाही. त्यामुळे मी तुमचा प्रॉब्लेम थोडाफार सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण NCERTमधून जे रिमोट सेन्सिंगचे चॅप्टर्स आहेत त्यातून मी हा कंटेंट कलेक्ट केलेला आहे आणि तो मराठीमध्ये एक्सप्लेन करायचा आता प्रयत्न करणार आहे. तर आपण आपल्या लेक्चरला आता सुरू करूया. सर्वप्रथम रिमोट सेन्सिंगची व्याख्या. काय आहे रिमोट सेन्सिंग किंवा सुदूर संवेदन? आता इथे रिमोट सेन्सिंग हा शब्द लक्षात ठेवायला सोपा आहे व्याख्येसाठी. तर रिमोट म्हणजे काय बघा. रिमोट म्हणजे दूरवरून, म्हणजे आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात न जाता, जसं आपल्या टीव्हीला रिमोट असतो बघा. टीव्हीवर आपल्याला जर चॅनल बदलायचं असेल तर आपण टीव्हीपर्यंत न जाता सुद्धा जिथे आहे तिथे बसून ते चॅनल बदलू शकतो. त्यामुळे आपण त्याला रिमोट म्हणतो. किंवा मग आपला ACचा रिमोट असेल, त्या पद्धतीने रिमोट सेन्सिंगमध्ये आपण रिमोट ठिकाणी राहून, म्हणजे ज्या एखाद्या ठिकाणचं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं किंवा सेन्सिंग करायची, माहिती घ्यायची आहे, त्या ठिकाणी न जाता आपण तिथली माहिती घेणं म्हणजे रिमोट असं म्हणू शकतो. आणि सेन्सिंग म्हणजे काय? कलेक्टिंग इन्फॉर्मेशन किंवा ती इन्फॉर्मेशन जी आहे ती सेन्स करणं, पाहणं असेल, ऐकू नाही शकत आपण, पण पाहणं असेल किंवा एक प्रकारचं ॲनालिसिस असेल, ते सेन्सिंग म्हणजे ते आपण रिमोटली केलेलं असतं. तर आता हे सेन्सिंग कशाच्या सहाय्याने करतो आपण? तर ते सेन्सर्सच्या सहाय्याने करतो. आता ते सेन्सर्स म्हणजे काय, त्याचे टाईप्स काय आहेत ते आपण पुढे जाऊन बघूया. आता यामध्ये आपल्याला तिसरा जो महत्त्वपूर्ण घटक आहे, ज्याशिवाय रिमोट सेन्सिंग हे अधुरे किंवा पूर्ण होऊ शकत नाही, तो आहे एनर्जी वेव्स किंवा ऊर्जेचे जे आहेत किरणं. आता एनर्जी वेव्स हे आपल्याला जास्त सोपं पडतं. आता ऊर्जेमध्ये काय आहे तर बघा, त्यामध्येही ऊर्जेच्या स्रोताचे प्रकार आहेत जे रिमोट सेन्सिंगमध्ये वेगवेगळे यूज होऊ शकतात. तर ते पण आपण पुढे बघूया. इथे आपण फक्त व्याख्या आणि एक बेस तयार करतोय. तर एनर्जी वेव्समध्ये काय वापरलं जातं तर फक्त VI आणि M. व्हीम सध्या लक्षात ठेवा. हे काय आहे हे मी पुढे सांगतेच तुम्हाला. विजिबल, इन्फ्रारेड आणि मायक्रोवेव्स हे व्हीम फक्त तुम्ही लक्षात ठेवा एनर्जी वेव्समध्ये. आणि रिमोट सेन्सिंग काय आहे तर तुम्हाला आता समजलेलंच आहे. रिमोट सेन्सिंगमधील टप्पे. आता आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं नाही, परंतु तिथली सगळी माहिती कलेक्ट करायची. तिथले फीचर्स काय आहेत ते बघायचे, की बाबा तिथे वृक्ष किती आहेत, तिथे नदी आहे का, किंवा कुठलं जलाशय आहे का, किंवा तो एरिया कसा, इंडस्ट्रियल आहे, फॉरेस्ट एरिया आहे, विलेज एरिया आहे, सिटी एरिया आहे, हे बघायचे. तर त्यासाठी आपल्याला रिमोट सेन्सिंगची जी प्रोसिजर करावी लागणार आहे त्यामध्ये काही महत्त्वाचे टप्पे आहेत. तर ते कोणते कोणते टप्पे आहेत ते आपण या डायग्रामच्या सहाय्याने आधी समजून घेऊ आणि यातला प्रत्येक टप्पा व्यवस्थितपणे करण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला टप्पा काय आहे? सोर्स ऑफ एनर्जी. रिमोट सेन्सिंग करण्यासाठी लक्षात घ्या, आपल्याला जर एखादी जागा पाहायची आहे तर आपल्याला त्यासाठी कशाची गरज असणार आहे? लाईटची गरज असणार आहे. एनर्जी आपण त्याला म्हणू शकतो सायंटिफिक लँग्वेजमध्ये. तर आपल्याला त्यासाठी लाईट लागणार आहे, सोर्स ऑफ एनर्जी लागणार आहे. मग या एनर्जी सोर्सपासून जी लाईट आहे त्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनही म्हणतो, तेही आपण पुढे बघूया. ही लाईट जी आहे ती जमिनीपर्यंत येणार आहे, बरोबर. मग जी जमिनीपर्यंत जी लाईट आलेली असते त्यातली काही जी लाईट आहे, आता जमिनीवर नक्की काय आहे? जमीन आहे, पाणी आहे, वृक्ष आहे, यावर डिपेंड करतं की यातली काही एनर्जी ही आतमध्ये ट्रान्समिट होते आणि काही एनर्जी ही बाहेर परत रिफ्लेक्ट होते. तर मग नक्की किती एनर्जी ट्रान्समिट होते, किती एनर्जी रिफ्लेक्ट होते, किंवा हा जो सरफेस आहे तो किती एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, यावर आपण सांगू शकतो की त्याचे फीचर्स काय आहेत ते. पण याने किती ॲब्सॉर्ब केली हे आपल्याला कसं समजणार? तर आता पुढे बघा, ही एनर्जी पुढे अर्थ सरफेस फीचर्स, म्हणजे हे इंटरॅक्शन आपण पाहिलं अर्थ सरफेससोबत याचं कसं होतं ते. पुढे ही एनर्जी प्रोपोगेशन ऑफ एनर्जी थ्रू ॲटमॉस्फिअर, म्हणजे सरफेसने जी एनर्जी रिफ्लेक्ट केली आहे त्यातली काही एनर्जी ही स्ट्रेट पुढे जाते आणि काही एनर्जी ही ॲटमॉस्फिअरमध्ये जे असलेले किंवा वातावरणात जे असलेले धुलीकण असतील किंवा वॉटर मॉलिक्यूल असतील यांच्याद्वारे ॲब्सॉर्ब केली जाते किंवा स्प्रेड केली जाते. तर ही जी राहिलेली एनर्जी आहे ती पोहोचते आपल्या सेन्सिंग सिस्टीमपर्यंत, सेन्सर्सपर्यंत. हे सेन्सर्स हे रिफ्लेक्टेड एनर्जी ग्रॅब करणारे आणि त्यावरून त्या एनर्जीने आपल्यापर्यंत काय माहिती आणलेली आहे हे सांगणारे डिव्हाइस असतात. हे सेन्सर्स सॅटेलाईटवर लावलेले असतात. सेन्सर्स ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करून डिजिटल फॉर्ममध्ये कन्वर्ट करतात आणि ते आपल्या पृथ्वीवर या सॅटेलाईटचे जे रिसिव्हिंग स्टेशन्स लोकेट केलेले असतात त्या रिसिव्हिंग स्टेशन्सवर पाठवतात. मग हे रिसिव्हिंग स्टेशन्स काय करतात? हे डेटा प्रॉडक्ट कलेक्ट करतात. मग काही पिक्टोरियल असतात, काही डिजिटल असतात, हे या सेन्सर्सने पाठवलेले. मग यावर ते प्रोसिजर करतात. त्यालाच आपण काय म्हणतो तर इंटरप्रिटेशन अँड ॲनालिसिस, म्हणजे जी माहिती मिळाली आहे त्यातून ते ॲनालाइज करतात. आणखी
म्हणजे त्याचं ॲप्लिकेशन कसं करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात. आणि यातून जी इन्फॉर्मेशन तयार होते, म्हणजे डेटा हा रॉ असतो, डेटाला ॲनालाइज केलं की त्यातून इन्फॉर्मेशन तयार होते. तर इन्फॉर्मेशन जी तयार होते ते युजर्सपर्यंत पाठवतात. मग आपल्याला समजतं की त्या एरियामध्ये नक्की काय, व्हेजिटेशन किती आहे, पाणी किती आहे, किंवा तिथलं अर्बनायझेशन किती आहे, रुरल एरिया किती आहे. हे झालं युजर्सपर्यंत आलेलं एंड प्रॉडक्ट. तर ही आहे एक रिमोट सेन्सिंगची शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेली प्रोसिजर किंवा त्यातले वेगवेगळे टप्पे. आता पुढे जाऊन आपण यामध्ये डिटेल्समध्ये माहिती घेऊया. ऊर्जेचा स्रोत. पहिला टप्पा जो होता आपला ऊर्जेचा स्रोत, तर त्यामध्ये ऊर्जेचा कोणता स्रोत वापरला जातो, तर नैसर्गिकही असू शकतो, कृत्रिमही असू शकतो. नैसर्गिक स्रोत म्हणजे काय, नैसर्गिक स्रोत हा एकमेव आहे ऊर्जेचा, तो म्हणजे सूर्य. सूर्य हा सर्वात महत्त्वाचा स्रोत आहे. शक्यतो नैसर्गिक स्रोत हा वापरण्याचा प्रयत्न केला जातो, कारण ते खर्चही कमी येतो आणि तो एक शाश्वत स्वरूपाचा स्रोत आहे, तो कायम अवेलेबल असतो. आणि जिथे हा सोर्स वापरता येत नाही किंवा अंधारं ठिकाण असेल, जिथे जास्त उजेड पडत नाही, तिथे आपण कृत्रिम स्रोत जो आहे तो वापरू शकतो. कृत्रिम स्रोतमध्ये आपल्याला जर एक्झाम्पल बघायचं असेल तर फ्लॅश गन म्हणता येईल, एनर्जी बीम्स म्हणता येईल. हे स्रोत हे रडारमध्ये वापरले जातात बघा, कृत्रिम स्रोत. हे जे मी इथे नमूद केलेले आहेत फ्लॅश गन्स, एनर्जी बीम्स, हे एक्झाम्पल्स आहेत कृत्रिम स्रोताचे. आता आपल्याकडे स्रोत आलेला आहे एनर्जीचा आणि आपण एनर्जी ट्रान्समिट केलेली आहे जमिनीवरती. तर आता पुढचं काय असेल टप्पा बघा, स्रोतापासून पृष्ठभागाकडे ऊर्जेचं संक्रमण होणार. हा होता आपला पहिला टप्पा. आता ऊर्जेचं संक्रमण, ऊर्जा म्हणजे काय बघा, लाईट एनर्जी जी असते ती आपल्याला माहिती आहे, तिला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतो. आणि त्यामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथचे वेगवेगळे जे आहेत ते एनर्जी वेव्ज असतात. मग या एनर्जी वेव्ज आपण जेव्हा वेवलेंथनुसार सिक्वेन्सने लावतो तेव्हा आपल्याला मिळतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारच्या एनर्जी वेव्ज आहेत ते आधी बघून घेऊया आणि मग मी तुम्हाला जे बीम सांगितलं होतं ते काय आहे ते बघूया. तर बघा, यामध्ये वेवलेंथनुसार जर पाहिलं तर इन्क्रीजिंग वेवलेंथनुसार, आता ही वेवलेंथ जी आहे ती मायक्रोमीटरमध्ये दिलेली आहे. म्यू फॉर मायक्रोमीटर. मायक्रोमीटर म्हणजे 10⁻⁶ घात. तर बघा, वाढत्या वेवलेंथनुसार सर्वप्रथम येतं गॅमा रेज, म्हणजे याची वेवलेंथ ही सगळ्यात कमी असते. यानंतर येतात एक्स रेज, यानंतर येतात अल्ट्राव्हायोलेट, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज आणि रेडिओ वेव्ज. तर याची ट्रिक मी एक तुम्हाला देते, तुम्हाला सायन्समध्ये पण ती युजफुल ठरेल. तर ती अशी आहे, गाडी XUV इन माय रेंज. तर बघा, गाडी म्हणजे गॅमा रेज, त्यानंतर आहे एक्स म्हणजे एक्स रेज, यू म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेज, व्ही म्हणजे व्हिजिबल रेज, यानंतर इनमध्ये आय म्हणजे इन्फ्रारेड रेज, माय म्हणजे मायक्रोवेव्ज रेज आणि रेंज म्हणजे रेडिओ वेव्ज. गाडी XUV इन माय रेंज. तर अशा प्रकारे तुम्ही हा स्पेक्ट्रम जो आहे तो इन्क्रीजिंग वेवलेंथ आणि डिक्रीजिंग फ्रिक्वेन्सीनुसार लक्षात ठेवू शकता. आता हे लक्षात घ्या, तुम्हाला काय विचारलं हे महत्त्वाचं आहे. वेवलेंथनुसार जर म्हटलं तर गॅमापासून रेडिओ वेव्सपर्यंत वेवलेंथ वाढत जाते आणि फ्रिक्वेन्सी जर म्हटलं तर गॅमापासून रेडिओ वेव्सपर्यंत फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी होत जाते. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता असं आपण म्हणू शकतो. आता मी सुरुवातीला जे सांगितलं होतं VIM, व्ही फॉर व्हिजिबल रेज, आय फॉर इन्फ्रारेड आणि एम फॉर मायक्रोवेव्ज, म्हणजे ही जी रेंज आहे ही रेंज आपण रिमोट सेन्सिंगमध्ये वापरतो. बाकी कोणत्याही वेव्स या रिमोट सेन्सिंगमध्ये वापरता येत नाही. राज्यसेवेला हा प्रश्न येऊन गेलेला आहे की रिमोट सेन्सिंगमध्ये आपण खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या रेज हे वापरल्या जात नाही आणि त्यामध्ये गॅमा रेज हा एक ऑप्शन होता आणि त्याचं उत्तर होतं गॅमा रेज. तर पुढचा टप्पा यामधला आहे ऊर्जा व जमीन यांच्यातील परस्पर क्रिया. तर यामध्ये काय होतं बघा, परस्पर क्रिया म्हणजे काय, जेव्हा ऊर्जा जमिनीवर पोहोचते तेव्हा त्यातली काही ऊर्जा ही ॲब्सॉर्ब होते जमिनीकडून आणि काही ऊर्जा ही रिफ्लेक्ट होते. तर जी ॲब्सॉर्ब होते ती किती प्रमाणात ॲब्सॉर्ब होते हे त्या ऑब्जेक्टवर डिपेंड असतं, सरफेसवर कोणतं ऑब्जेक्ट आहे. जमीन असेल तर तिथे कमी प्रमाणात ॲब्सॉर्ब होणार आहे, पाणी असेल तर तिथे जास्त प्रमाणात ॲब्सॉर्ब होणार आहे आणि त्यातही जर पाणी गढूळ असेल तर तिथे कमी प्रमाणात ॲब्सॉर्ब होणार आहे आणि पाणी जर स्वच्छ असेल तर तिथे जास्त प्रमाणात ॲब्सॉर्ब होणार आहे. तर यावरून आपल्याला समजू शकतं की आपल्याकडे परत आलेली एनर्जी जी आहे तिची क्वांटिटी किती, त्यावरून आपण अंदाज लावू शकतो की खाली जमिनीवर नक्की तिथे काय आहे. ते कसं ते आपण बघूया पुढे. परंतु बघा, इथे दिलेलं आहे ऊर्जा आणि जमीन यांच्यातली परस्पर क्रिया. तर हे ड्राय बेअर सॉईल किंवा साधी सॉईल जर असेल तर त्या ठिकाणी कशा प्रकारे रिफ्लेक्टन्स असतो बघा, इथे रिफ्लेक्टन्स म्हणजे रिफ्लेक्ट करण्याची ॲबिलिटी, तर ती अशी वाढत जाते ग्रे सॉईल किंवा बेअर सॉईलमध्ये. त्यानंतर व्हेजिटेशनमध्ये ती कमी जास्त होते वेवलेंथनुसार आणि वॉटरच्या बाबतीत ती ॲबिलिटी जी आहे रिफ्लेक्टन्सची कमी असते. त्यातही क्लिअर वॉटर जर असेल
तर शक्यतो खूप कमी एनर्जी ती रिफ्लेक्ट होते आणि त्यामुळे क्लिअर वॉटरवाला जे आहे तो पार्ट रिमोट सेन्सिंगच्या इमेजमध्ये डार्क कलरचा दिसतो आणि गढूळ वॉटरवाला जो आहे तो लाईट कलरचा दिसतो. तर इथे आपण बघू शकता पाण्याचा रिफ्लेक्टन्स किती कमी. रिफ्लेक्टन्स म्हणजे त्यांनी रिफ्लेक्ट केलेली एनर्जी आणि त्यामुळे पाणी आपल्याला डार्क दिसणार आहे, व्हेजिटेशन थोडं लाईट दिसणार आहे आणि जी बेअर सॉईल आहे ती अजून जास्त लाईट दिसणार आहे असं आपण म्हणू शकतो. पुढे परावर्तित ऊर्जेचे संक्रमण. आता जेव्हा आपण पहिल्या स्टेजमध्येच पाहिलं, ऊर्जा जी आहे ती काही परावर्तित झालेली आहे आणि काही ॲब्सॉर्ब झालेली आहे. आता आपण परावर्तित झालेल्या ऊर्जेबद्दल माहिती घेऊया. परावर्तित झालेली जी ऊर्जा आहे ती सगळीच्या सगळी ऊर्जा ही ती सेन्सर्सपर्यंत पोहोचत नाही. परावर्तित होऊन तिचं वातावरणामध्ये जेव्हा ती प्रवास करत असते तेव्हा धुलीकण, वॉटर मॉलिक्यूल किंवा इतर गॅस मॉलिक्यूल जे आहेत त्यावर ते आदळल्यामुळे तिचं स्कॅटरिंग होत असतं आणि त्यामुळे ही एनर्जी सेन्सर्सपर्यंत पोहोचत नाही आणि ह्या स्कॅटर झालेल्या एनर्जीने जो पार्ट आणलेला आहे तो लॉस्ट होतो आणि आपल्याला हे गृहीत धरून चालावं लागतं. पुढे आता जी काही एनर्जी बाकी उरते आणि सेन्सर्सपर्यंत पोहोचते त्याचं डिटेक्शन होतं सेन्सर्सद्वारे. आता हे सेन्सर्स कुठे असतात तर ते असतात रिमोट सेन्सिंग सॅटेलाईट्सवर. आणि हे सॅटेलाईट्स कुठे असतात तर पृथ्वीभोवती वेगवेगळे जे सॅटेलाईटचे ऑर्बिट असतात त्यापैकी जे सन सिंक्रोनस ऑर्बिट आहे त्याच्यामध्ये ते फिरत असतात. आता आपण बघूया सन सिंक्रोनस आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट म्हणजे काय. सन सिंक्रोनस ऑर्बिट म्हणजे काय. आता रिमोट सेन्सिंगच्या केसमध्ये जे पोल्सच्या बाजूला असणारे सन सिंक्रोनस ऑर्बिट आहेत त्याच्या अराउंड हे सॅटेलाईट फिरत असतात. सन सिंक्रोनस म्हणजे काय तर समजा एखादा सॅटेलाईट एखाद्या एरियावर जर सकाळी 11 वाजता येत असेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता सुद्धा तो सॅटेलाईट त्याच एरियावर असतो आणि तो सॅटेलाईट संध्याकाळी 5 वाजता ज्या एरियावर असतो त्याच एरियावर दररोज संध्याकाळी 5 वाजता हा असतो. याला म्हणायचं सन सिंक्रोनस ऑर्बिट. आणि जिओ स्टेशनरी ऑर्बिट म्हणजे काय तर हा जो सॅटेलाईट आहे तो कंटिन्युअस एकाच जागी असतो आणि पृथ्वी ही फिरत जाते. त्यामुळे त्याच्या फोकसमध्ये जो पृथ्वीचा भाग आहे तो सतत बदलत राहतो. सॅटेलाईट तिथेच असतो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सॅटेलाईट हा पृथ्वीच्या वेगाने फिरत असतो त्यामुळे आपल्याला तो त्या पर्टिक्युलर एरियावरच कंटिन्युअस असल्यासारखा वाटतो. म्हणजे 24 आवर्समध्ये पृथ्वी जितकी फिरते तितकाच तो सॅटेलाईट फिरतो आणि त्यामुळे कंटिन्युअस तो आपल्याला एका जागी दिसतो. तर आपण रिमोट सेन्सिंगमध्ये या ऑर्बिटचा यूज करतो. पुढे आता ऊर्जेचे डिजिटल स्वरूपात रूपांतर हे कोणाद्वारे केलं जातं सेन्सर्सद्वारे. ऊर्जा सेन्स करून तिचं डिजिटल स्वरूपात रूपांतर केलं जातं आणि ही माहिती जी आहे ती अर्थवर असणाऱ्या रिसिव्हिंग स्टेशन्सपर्यंत पाठवली जाते. आणि हे जे रिसिव्हिंग स्टेशन्स आहेत ते माहिती रिसीव्ह करतात आणि तिचं ॲनालिसिस करायला लागतात किंवा इंटरप्रिटेशन जे आहे ते करायला लागतात. मग हे इंटरप्रिटेशन करून ते त्यातून माहिती मिळवतात आणि ते एंड युजर्सपर्यंत पोहोचवतात. आणि हे इंटरप्रिटेशन केल्यावर त्यातले ते इंटरप्रिट केलेली माहिती जी आहे ती मॅप आणि टेबलच्या स्वरूपात असते जेणेकरून एंड युजर्सना ती वापरायला सोपी पडावी किंवा ती व्यवस्थित अंडरस्टँडेबल असावी. आता आपण बघूया सेन्सर्सचे प्रकार. सेन्सर्सचे प्रमुख 2 प्रकार आहेत ते म्हणजे फोटोग्राफिक सेन्सर्स आणि नॉन फोटोग्राफिक सेन्सर्स. आता फोटोग्राफिक सेन्सर्स म्हणजे काय तर याचा बेस्ट एक्झाम्पल आहे कॅमेरा. हे एकाच वेळी पूर्ण एरिया जो आहे तो कॅप्चर करतो. कॅमेरा आपण बघा फोटो काढला की तो पूर्ण एरिया एकाच वेळी त्याचं कॅप्चरिंग होतं. परंतु नॉन फोटोग्राफिक सेन्सर जे आहेत ते एकाच वेळी कॅप्चर करत नाही तर बीट बाय बीट करतात. आता हा समजा हा एरिया आपल्याला सेन्स करायचा आहे तर नॉन फोटोग्राफिक सेन्सर्स यालाच आपण स्कॅनर्स असंही म्हणतो. हे काय करणार बीट बाय बीट सेन्स करणार. आधी हा बीट सेन्स करणार मग हा बीट मग हा असं करत ते सेन्स करणार आणि फोटोग्राफिक पूर्ण इमेज जी आहे ती एकाच वेळी सेन्स करणार आणि कॅप्चर करणार. तर जे नॉन फोटोग्राफिक आहेत ते बीट बाय बीट करतात हे लक्षात घ्या. बीट बाय बीट आणि यांना आपण स्कॅनर्स म्हणतो. आता हे स्कॅनर्स कोणत्या प्रकारे आणि बीट बाय बीट इमेज कॅप्चर करताना कशा पद्धतीने त्यांची मुवमेंट होते त्यावरून याचे 2 प्रकार पडतात. व्हिस्क ब्रूम स्कॅनर आणि पुश ब्रूम स्कॅनर. आता आपल्याला माहिती आहे ब्रूम म्हणजे काय तर झाडून काढताना आपण जसं एक एक लाईन झाडून काढतो अशी त्याप्रमाणे हे स्कॅनर्स एक एक लाईन जी आहे जमिनीवरची ती स्कॅन करत असतात. तर आता आपण बघू शकतो इथे व्हिस्क ब्रूममध्ये इथे स्कॅनर लोकेट आहे आणि हा स्कॅनर 90 ते 120 डिग्रीच्या दरम्यान फिरत असतो आणि तो एक एक लाईन जी आहे ती स्कॅन करत असतो. बघा त्याने पहिल्यांदा ही लाईन स्कॅन केली मग परत ही लाईन स्कॅन केली मग ही लाईन स्कॅन केली. तर यामध्ये ही जी लेंथ आहे या स्कॅन केलेल्या लाईनची हिला आपण स्वॅथ असं म्हणू शकतो आणि हा स्वॅथ याच्या अँग्युलर फील्ड ऑफ व्ह्यूवर डिपेंड असतो. म्हणजे हा अँग्युलर फील्ड ऑफ व्ह्यू म्हणजे तो किती कोणातून फिरतो. आता तो इतक्या कोणातून फिरतो म्हणून त्याचा स्वात इतका आहे. जर त्याने हा कोन वाढवला
तर त्याचा स्वॅथ पण वाढणार आहे. म्हणजे अँग्युलर फील्ड ऑफ व्ह्यूशी डिरेक्टली प्रपोर्शनल आहे त्या स्कॅनरचा स्वॅथ. समजलं? तर आता आपण दुसऱ्या टाईपचं बघूया, पुश ब्रूम स्कॅनर. पुश ब्रूम स्कॅनर काय करतो, सेम मेथड यूज करतो, परंतु तो उभी लाईन एका वेळी स्कॅन करतो. आणि व्हिस्क ब्रूम स्कॅनरमध्ये काय असतं बघा, एक मिरर असतो आणि डिटेक्टर एकच असतो. म्हणजे एकच डिटेक्टर हा एक लाईन स्कॅन करतो. परंतु पुश ब्रूम स्कॅनरमध्ये या लाईन्स जितक्या आहेत, म्हणजे स्वॅथ डिवायडेड बाय त्याचे डिटेक्टर्स, हे जे आहे तेवढ्या लाईन्स होतात तयार. आणि या लाईन्स जितक्या आहेत तेवढे डिटेक्टर जे आहेत ते पुश ब्रूम स्कॅनरमध्ये यूज केले जातात. म्हणजे समजा डिफरन्स जर आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल तर व्हिस्क ब्रूम स्कॅनर हे सिंगल डिटेक्टरवाले असतात आणि पुश ब्रूम स्कॅनर हे मल्टिपल डिटेक्टरवाले असतात, असं आपण म्हणू शकतो. सेन्सर रिझोल्युशन. रिझोल्युशन म्हणजे काय, आता या सेन्सरच्या बाबतीत किंवा लेन्सच्या बाबतीत आधी मी सांगते रिझॉल्विंग पॉवर म्हणजे काय. तर बघा, एखादा सॅटेलाइट आहे खूप उंचावर आहे आणि त्याची रिझॉल्विंग पॉवर आपण कसं काढणार, तर तो जमिनीवरच्या दोन जे ऑब्जेक्ट आहेत त्यामध्ये किती मिनिमम डिस्टन्स असल्यावर त्यांना आयडेंटिफाय करतो, यावरून त्याची रिझोल्युशन पॉवर ठरते. म्हणजे समजा यांच्यातली डिस्टन्स जर 5 मीटर असेल आणि तो जर आयडेंटिफाय करत असेल तर त्याची रिझोल्युशन पॉवर किंवा ॲक्युरसी जी आहे ती 5 मीटर झाली. पण हे दोन ऑब्जेक्ट जर 5 मीटरपेक्षा कमी अंतरावर आले तर तो सॅटेलाइट त्यांना सेपरेट ऑब्जेक्ट्स म्हणून आयडेंटिफाय करत नाही, तो कन्फ्यूज होतो. त्याचप्रमाणे जर हे अंतर वाढवलं तर तो डिटेक्ट करत राहतो. तर आता रिझॉल्विंग पॉवर ही कशी चांगली असं म्हणायचं, तर रिझॉल्विंग पॉवर ही जितकी जास्त असते तेवढं आपण बारकाव्याने तो ऑब्जेक्ट जो आहे तो ऑब्झर्व करू शकतो. तर आता आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊया हे समजण्यासाठी. कॅमेरा, तुमचा कॅमेरा जो आहे त्याची रिझोल्युशन पॉवर कशी तुम्ही बघता, तर बघा, जेव्हा कॅमेराची रिझोल्युशन पॉवर ही जास्त असते तेव्हा त्या कॅमेराने काढलेले फोटो हे कितीही झूम केले तरी फाटत नाहीत. परंतु जेव्हा कॅमेराची रिझोल्युशन पॉवर ही कमी असते तेव्हा त्या कॅमेराने काढलेले फोटो थोडी जरी झूम केले तरी फाटतात. यावरून आपण म्हणू शकतो की रिझोल्युशन पॉवर जास्त असली की आपण मायन्यूट डिटेल्स जे आहेत ते सुद्धा बघू शकतो. आणि रिझोल्युशन पॉवरचे 2 प्रकार आहेत, स्पेशल रिझोल्युशन आणि स्पेक्ट्रल रिझोल्युशन. तर स्पेशल रिझोल्युशन म्हणजे काय, तर आत्ता जसं मी सांगितलं, 2 ऑब्जेक्ट साधारणतः किती डिस्टन्सवर असल्यावर तो सेन्सर हा आयडेंटिफाय करतो त्यावर त्याचं स्पेशल रिझोल्युशन ठरतं. आणि स्पेक्ट्रल रिझोल्युशन म्हणजे तो कोणत्या प्रकारच्या लाईट जे आहेत तो सेन्स करतो किंवा एनर्जी वेव्ह जे आहेत त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधल्या तो सेन्स करतो, त्यावर त्याचं स्पेक्ट्रल रिझोल्युशन जे आहे ते ठरत असतं. आता आपण पाहूया एलिमेंट्स ऑफ इमेज इंटरप्रिटेशन म्हणजे काय. तर असे कोणते कोणते घटक आहेत जे आपल्याला रिमोट सेन्सिंगद्वारे मिळालेल्या इमेजमधून त्या इमेजचं इंटरप्रिटेशन करून ॲनालिसिस करायला मदत करतात. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण इमेजचं इंटरप्रिटेशन करताना सगळ्यात पहिल्यांदा टोन, कलर हे लक्षात घेतो. जसं की मी मगाशीच सांगितलं की एखादा जर समजा आपल्याला पाण्याचा साठा आहे, तो गढूळ आहे की क्लिअर आहे हे कसं ओळखायचं आपण, तर समजा तो साठा गढूळ आहे म्हणजे त्यामध्ये कचरा भरपूर आहे आणि त्यामुळे त्या पाण्याच्या साठ्यावर जे सूर्यकिरणं पडतात किंवा एनर्जी वेव्स पडतात, जे काही आपण आर्टिफिशियल नॅचरल वापरू त्यातले बरेचसे एनर्जी वेव्ह जे आहेत ते रिफ्लेक्ट होणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला सॅटेलाईटवर याचा कलर थोडासा लाईट दिसणार आहे. या उलट जर तो पाण्याचा साठा जर क्लिअर असेल तर यातली बरीचशी लाईट जी आहे ती पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब होणार आहे आणि कमीत कमी जी आहे ती रिफ्लेक्ट होणार आहे. कमीत कमी रिफ्लेक्ट झाल्यामुळे हा जो तलाव आहे तो आपल्याला डार्क कलरचा दिसणार आहे. तर यावरून आपण ओळखू शकतो की तिथलं पाणी गढूळ आहे की क्लिअर आहे. यानंतर इमेज इंटरप्रिटेशनसाठी पुढचा घटक आहे टेक्स्चर. आता टेक्स्चरवरून आपल्याला काय समजू शकतं, तर डेन्सिटी. म्हणजे बघा, आता एखादा मँग्रोव्ह आहे, इथे दिलेलं आहे मँग्रोव्ह आहे, तर इथले वृक्ष जे आहेत ते विखुरलेले असतात आणि त्यामुळे त्याचं टेक्स्चर जे आहे ते कोर्स किंवा एक खडबडीत असं दिसू शकतं. पण या उलट जर एखादं क्रॉप लँड असेल जिथे भरपूर डेन्सिटी आहे किंवा एखादं शेत असेल जिथे प्रत्येक ठिकाणी झाड आहे किंवा मध्ये जागा नाही आहे, तर ते अशा प्रकारे प्लेन दिसतं. त्यामुळे आपल्याला टेक्स्चरवरून समजू शकतं तिथे वृक्षाची डेन्सिटी किती आहे ते. पुढे त्या इमेजमध्ये जे वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत त्याच्या साईजवरून आपण ॲनालिसिस करू शकतो, शेपवरून सुद्धा ॲनालिसिस करू शकतो. हे घटक आहेत ॲनालिसिस करण्याचे, व्यवस्थित लक्षात घ्या. शेपवरून ॲनालिसिस करू शकतो, शॅडोवरून सुद्धा ॲनालिसिस करता येतं. आता शॅडोवरून कसं ॲनालिसिस करता येतं, तर बघा, काही घटक असे असतात जमिनीवरचे ज्यांची आपल्याला हाईट एक्झॅक्टली कळत नाही सॅटेलाईटच्या इमेजवरून. आता फॉर एक्झाम्पल घ्या, आपण कुतुब मिनार जर घेतलं तर त्याच्या सॅटेलाईट इमेजवरून आपण त्याची हाईट मोजू शकत नाही, तर आपल्याला त्याची शॅडो किती दूर आहे त्याचं ॲनालिसिस करून आपल्याला याची हाईट मोजावी लागते. तर त्यामुळे आपण शॅडोचा सुद्धा यूज करू शकतो इमेज इंटरप्रिटेशनसाठी.
पॅटर्नचा यूज करू शकतो. आणि असोसिएशन म्हणजे त्या इमेजमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत त्याचं आजूबाजूच्या परिस्थितीचे असणारं किंवा आजूबाजूच्या बाकी ऑब्जेक्टचे असणारं जे रिलेशन आहे त्याला आपण असोसिएशन असं म्हणू शकतो. तर हे 6 ते 7 घटक आहेत इमेज इंटरप्रिटेशनसाठीचे. या घटकांवरून आपल्याला रिमोट सेन्सिंगद्वारे जे इमेजेस आपल्याला मिळालेले आहेत त्याचं ॲनालिसिस करता येतं आणि पुढे त्याचं व्हिज्युअलायझेशन करून एंड प्रॉडक्ट जे आहेत ते तयार करता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण आज रिमोट सेन्सिंगबद्दल माहिती घेतली. लवकरच आपण GIS GPS तसेच एरियल फोटोग्राफी यावर सुद्धा लेक्चर्स घेऊन येणार आहोत. तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करायला विसरू नका. थँक्यू.